शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वतःहून शिवसेना सोडली. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार आपोआप अपात्र ठरतात. तसं झालं नाही तर पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग काय? उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेंना नेता आणि मंत्री बनवलं. राहुल नार्वेकरांनी घेतलेले निर्णय अवैध ठरतात. ठाकरेंचा वकील सुप्रीम कोर्टात 1.5 तास जबरदस्त लढला. आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आणि ठाकरेंच्या वकिलांमध्ये काय चर्चा झाली? चला बघूया. उद्या कदाचित मोठा चमत्कार होण्याची शक्यता दिसते आहे. चमत्कार यासाठी की ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जोरदार सुनावणी झाली, त्या सुनावणीनंतर श्री उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना, हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना त्यांच्या चिन्हासह मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण या सुनावणीच्या दरम्यान विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आमदार म्हणजे पक्ष नव्हा, आमदार म्हणजे पक्ष नव्हे, निवडणुका निवळ तमाशा उरला आहे असा जोरदार युक्तिवाद केला. सो न्यायालयामध्ये काय घडलं, कसं घडलं, कोणते मुद्दे मांडले गेले आणि श्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेना आणि पक्ष चिन्ह मिळण्याची शक्यता का वाढीस लागली आहे आजच्या सुनावणीनंतर. मुळामध्ये उद्या दुपारी 2 वाजता या प्रकरणाची अंतिम सुनावणी होईल असं दिसतं, किंवा अंतिम सुनावणी अगदीच अंतिम टप्प्यात आली आहे. इतकी वर्ष झाली आता ते चालूच आहे प्रकरण असं दिसतंय. आज सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉगमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही दीर्घकाळ लांबलेली सुनावणी ही विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यामुळं जास्त चर्चेत आली किंवा येते आहे असं दिसते. कोर्टामध्ये काय घडलं हे जर तपशीलवार आपण बघितलं तर कपिल सिब्बल यांनी आपल्या अनुभवाचा, त्यांना असलेल्या अभ्यासाचा किती उपयोग करून घेतला हे दिसतं. कपिल सिब्बल म्हणाले, 31 आमदारांचं गुवाहाटीला जाणं आणि सरकार पाडणं पूर्वनियोजित होतं. हे अचानक घडलेलं नाही आहे, हे पूर्वनियोजित कटाचा भाग होता, हे सांगणं गरजेचं होतं. आणि म्हणून कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम कोर्टातला वाचून दाखवला. तो काय आहे बघा. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह 31 आमदार आधी सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला गेले. हा काही योगायोग नव्हता. तिथं त्यांनी जाऊन भाजपची संगनमत केलं, जे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे भाजपची ती जी शक्ती आपल्या पाठीशी आहे वगैरे, हीच ती शक्ती होती ज्यांनी सगळी यंत्रणा राबवली. म्हणजे भाजपनंच शिवसेना फोडली, ते काही म्हणू दे, पण हीच वस्तुस्थिती आहे की भाजपची संगनमत करून ह्या लोकांनी आपलंच सरकार पाडलं. पक्ष बैठकीला वारंवार बोलवून सुद्धा ते गैरहजर राहिले आणि प्रतोद म्हणजे व्हीपचा आदेश मानला नाही. आमदारांची ही कृती त्यांनी स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडल्याचा पुरावा आहे. शेड्यूल 10 प्रमाणे आमदार डिस्क्वालिफाईड केव्हा होऊ शकत नाहीत? एकतर ऑब्व्हियसली त्यांची हकालपट्टी केल्यानंतर, 2/3 गट स्थापन केल्यानंतर, नंबर 3 जो गट स्थापन केलेला आहे तो इतर कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज केल्यानंतर. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी यापैकी काहीही केलेलं नाही कायदेशीरदृष्ट्या जर आपण बघितलं तर. आणि म्हणून कपिल सिब्बल यांचं त्या कॉन्टेक्स्टमध्ये मत होतं की त्यांनी व्हीप जो पक्षाचा प्रतोद आहे त्याचा आदेश मानणं, त्यांनी दिलेल्या नोटिसीला अनुसरून वर्तन करणं अपेक्षित होतं, ते केलं नाही. पुढं कपिल सिब्बल यांनी अतिशय स्ट्रॉंग स्टेटमेंट केले. माझ्या मते हा खरोखर तमाशा उरला, कारण एक राजकीय पक्षातनं निवडून आलेला माणूस दुसरीकडे जाऊन कुठेतरी बसतोय. आपली म्हणजे आत्ता हे जे 6 खासदार सोडून गेले त्याला तर काही लॉजिक नाही आहे. ते तर केवळ पैशासाठी कथितरित्या त्यांच्यावर जे आरोप झाले ते. कपिल सिब्बल म्हणाले की देशातील लोकशाहीच्या भवितव्याबद्दल चिंता वाटते. लोक एका पक्षाला मतदान करतात आणि आमदार दुसऱ्याच पक्षात जातात किंवा फुटीचा बनाव रचतात. जर अशी मॅन्युप्युलेशन सरकारं पाडली जात असतील, अशा मॅन्युप्युलेशननी सरकारं पाडली जात असतील तर निवडणूक प्रक्रियेचा निव्वळ तमाशा झाला आहे. जनमताला काहीच आधार उरलेला नाही. आय कम्प्लिटली ॲग्री विथ मिस्टर कपिल सिब्बल. इथे न्यायमूर्ती बागची यांचं महत्त्वाचं निरीक्षण आहे, ते सांगायला पाहिजे. युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. धनुष्यबाण हे चिन्ह राजकीय पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाचे? हे महत्त्वाचं आहे. विधिमंडळ पक्षाचे आमदार जे निवडून आले ते मुळात राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. राजकीय पक्ष कोणता? की जो आपल्या मंडळींना बी फॉर्म देतो, त्याला निवडून आणतो. म्हणजे काय तर सरळपणे
धनुष्यबाण हे चिन्ह राजकीय पक्षाचं आहे, ते विधिमंडळातल्या आमदारांचं नाही. म्हणून हा जो प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी विचारला त्यावरती सिब्बल यांनी दिलेलं उत्तर असं आहे की ते राजकीय पक्षाचं असतं. यावरती न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती मोठं निरीक्षण नोंदवलं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की श्री उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह जर अशाच पद्धतीच्या आर्ग्युमेंटप्रमाणे खरोखर निकाल आला तर ते मिळण्याची शक्यता आहे. श्री एकनाथ शिंदे यांना तो जबरदस्त धक्का असेल. त्यांच्याबरोबर गेलेले आमदार आणि आत्ता गेलेले खासदार हे डिस्क्वालिफाईड होऊ शकतात. फक्त मला एवढंच डिस्क्लेमर आहे की तो त्या विधिमंडळाचा कार्यकाळही संपला, तिथून नंतर निवडणुका पण झाल्या. हे नाही का मागं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की आता हे सगळं उलटं चाकं उलटी चक्र फिरवणं, कारण उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला. असं काहीतरी जजमेंट आलं तर मग मात्र फार अवघड आहे. पण न्यायमूर्ती बागची असं म्हणाले की निवडणूक आयोगानं बहुधा चुकीचा प्रश्न निकष लावला आहे. त्यांनी विधिमंडळातील बहुमताचा विचार केला, पण खऱ्या अर्थानं त्यांनी राजकीय पक्षातील बहुमताचा विचार करायला हवा होता. न्यायमूर्ती बागची यांच्या या एकाच वक्तव्यामुळं एकनाथ शिंदे यांचा शिवसेना, त्यांना जी मिळालेली शिवसेना आणि पक्षचिन्ह ते जाऊ शकतं, जायला हवं असं आत्ता दिसतंय. बघा, सिब्बल यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती बोट ठेवत ते म्हणाले की शिवसेनेची 2013 आणि 2018ची घटना निवडणूक आयोगाकडं होती. याच घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते आणि त्यांनीच एकनाथ शिंदेंना गटनेतेपदी बसवलं होतं, विच इज ट्रू. कारण गटनेता कोण निवडतं? पक्ष निवडतो. पक्ष सांगतो की हा गटनेता आहे. 2019 ते 2022 या काळात शिंदे त्याच घटनेनुसार मंत्री होते. पण अचानक निवडणूक आयोग असं कसं काय म्हणू शकतो की त्यांच्याकडं पक्षाची घटना रेकॉर्डवरच नाही आहे? निवडणूक आयोगाला पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा अधिकार नाही. आता इथे ना सरन्यायाधीशाने अतिशय कळीचा प्रश्न विचारला आणि म्हणून मी म्हणतोय की कदाचित उद्या परवा जेव्हा केव्हा ही सगळी अंतिम सुनावणी होऊन फायनल निवाडा येईल त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकतो. आणि का? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा उपस्थित केला. तर ते असं म्हणाले की राजकीय पक्षातील सरन्यायाधीश सूर्यकांत बहुमत नेमकं कसं मोजायचं याची व्याख्या करणं हाच यातील सर्वात ग्रे एरिया आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती कपिल सिब्बल यांनी जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की राहुल नार्वेकरांनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला. आणि खरं आहे, राहुल नार्वेकरांना सांगितलं होतं की तुम्ही लवकर निर्णय घ्या. सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं शेवटी की अरे तुम्हाला सांगितलं आहे ना की तुम्ही विशेष काळात करा. नंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं की आता 3 महिन्यात तो निवाडा द्या. म्हणजे घटनेनं ज्यांना दिलेली जबाबदारी होती त्यापैकी एकानी सुद्धा त्या काळामध्ये पार पाडली नाही. श्री राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला. ज्या सरकारचा पायाच बेकायदेशीर होता त्या सरकारनं अध्यक्षांच्या वेळ काढूपणामुळं आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. 10व्या सूचीचा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा जर असाच गैरवापर होणार असेल तर त्या कायद्याला अर्थच काही उरणार नाही आहे असं कपिल सिब्बल म्हणाले. न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळं निवडणूक आयोगाचा निकाल सुप्रीम कोर्टात टिकणार का असा प्रश्न आता निश्चितपणे चर्चेला येतो. माझ्या मते सुप्रीम कोर्टामध्ये या निवाड्याची जर चिकित्सा झाली तर निवडणूक आयोग खरोखर अडचणीत येऊ शकतो. आत्ता मला ही शक्यता वाढताना दिसते आहे की एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसू शकतो. काहीतरी नवा चिन्ह दिलं जाईल एकनाथ शिंदे, इकडे यांना दिलंच आहे की मशाल.